साठानी आमुचा वाटा कुठ हाय हो, सांग धनाचा साठानी आमुचा वाटा कुठ हाय हो. लोणी तिकडं सार पड, इथं भुकेनं जीव जड, सार पड इथं भुकेनं जीव जड. अहो दुकानवाले दादा आमचा आटा मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. धनाचा साठानी आमचा वाटा कुठं हाय हो, सांग धनाचा साठानी आमचा वाटा कुठं हाय हो. धन्यवाद. ओबीसी आरक्षण हक्क परिषदेमध्ये उपस्थित सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. दरवाजामध्ये उभ्या असलेल्या सगळ्या मंडळींना विनंती करतो की समोर खुर्च्या खाली आहेत, आपण बसून घ्यावं. उभ्या असलेल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण बसून घ्यावं. ज्यांच्या आगमनाची आपण प्रतीक्षा करत होतो असे महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजाचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण टाळ्या वाजवून साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूयात. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय सतीश अण्णा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपण टाळ्या वाजवून अण्णांचं देखील या ठिकाणी स्वागत करूयात. आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी ही ओबीसी हक्क परिषद आहे. आपल्या सगळ्यांचे राजकीय, सामाजिक, न्याय हक्कांच्या संदर्भामध्ये मेहताबसिंग नाईक, अमित पाटील एरंडोल यांनी व्यासपीठावर यावं. अशी ही आपल्या सगळ्यांच्या हक्काची परिषद आज या ठिकाणी होते. आणि या परिषदेसाठी मार्गदर्शन करायला आदरणीय भुजबळ साहेब आणि सगळेच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. उभ्या असलेल्या सगळ्या मंडळींना विनंती आहे, आपण बसून घ्यावं. आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या परिषदेच्या माध्यमातूनच संपूर्ण राज्याला आणि देशाला एक संदेश जाणार आहे. आपल्या सगळ्यांचे हक्क जे बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाने आपल्याला दिले, या आपल्या हक्कांची परिषद आज या ठिकाणी होते. संविधानाने दिलेला हक्क आपल्याला मिळवायचा आहे आणि यासाठीची ही ओबीसी हक्क परिषद आहे. आपण सगळेजण या परिषदेमध्ये सहभागी झालेला आहात. अतिशय मोठ्या संख्येने बाहेरचं सगळं वातावरण कोरोनाचं असतानाही आपण या ठिकाणी आलेला आहात. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. आपण कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी आपल्याला प्रेरणा दिली ते शाहू फुले आंबेडकर. हा महाराष्ट्र अतिशय प्रगतिशील आहे, पुरोगामी आहे. या महाराष्ट्राचं पुरोगामित्व ज्या शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांमध्ये आहे, त्या शाहू फुले आंबेडकरांना वंदन करणारं गीत आपण या ठिकाणी सादर करू आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करू. मी विकास आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. विकास आणि सहकारी स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले हो. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले हो. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले हो.
आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो नाण्यान मिळाले कधी या दुबड्या जाती मधी ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी अरे फुलू लागल्या कड्या कोवड्या हे अरे फुलू लागल्या कड्या कोवड्या फुलन आली फुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण झाले खुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो ओढण्यानाची वाढली शाळा पोरींची काढली ओढण्यानाची वाढली शाळा पोळींची काढली तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण झाले खुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो ज्या महान क्रांतीमुळे समतेशी नाती जुडे त्या महान क्रांतीमुळे समतेशी नाती जुळे त्या क्रांतीची थोर पताका अजूनी गगनी डुले ग त्या क्रांतीची तिची थोर पताका अजूनी गगनी डुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण झाले खुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण झाले खुले हो आज वामनाची बाईल गीत क्रांतीचे गाईल आज वामनाची बाईल गीत क्रांतीचे गाईल त्या क्रांतीची स्त्री मुक्तीचे दर्शन केले खुले ग त्या क्रांतीची स्त्री मुक्तीचे दारच केले खुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण झाले खुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो धन्यवाद धन्यवाद. महापौर जयश्री महाजन यांच्या या ठिकाणी आगमन मी झालंय स्वागत त्यांचं करतो. देखील मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक, आज अतिशय महत्वाची ही हक्क परिषद आहे आणि आपल्या सगळ्यांच्या न्याय हक्क साठी आज संपूर्ण देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये एकूणच संविधानाने दिलेला हक्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सर्वच गोष्टींसाठी जो आपला लढा सुरू आहे, या लढ्यासाठी आज हक्क मागणारी परिषद या ठिकाणी पहिल्यांदा जळगावात होते आणि आपण सगळेजण या ठिकाणी सहभागी झाले आहात. आपल्या सगळ्यांचं मी या परिषदेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. ओबीसीचे नेते म्हणून गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण देशभर ज्यांनी आवाज उठवला असे आदरणीय छगन भुजबळ साहेब, गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय महात्मा फुलेंचा, आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम आणि हा विचार रुजवण्याचं काम, तो पोहोचवण्याचं काम यासाठी यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांचं मोठं काम आहे. भुजबळ साहेब आज या परिषदेमध्ये आपल्यासोबत आहेत, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत आणि भुजबळ साहेबांनी हा संपूर्ण विचार, हे आंदोलन पुढे नेण्याचं काम केलंय. जातीनिहाय जनगणनेसाठी भुजबळ साहेबांचा आग्रह राहिला आहे, म्हणजे संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी समीरदादांनी ते काम केलंय आणि त्याला संसदेमध्ये 100 खासदारांचा पाठिंबा होता. असं एक महत्वाचं काम भुजबळ साहेबांच्या माध्यमातून झालंय. याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे, अभिमान आहे. असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत. मी गेल्या अनेक दिवसापासून ही हक्क परिषद आयोजित व्हावी म्हणून प्रतिभाताई आणि सगळे सहकारी सातत्याने काम करताय. खरं तर प्रतिभाताई शिंदे हे अतिशय एक या संपूर्ण
परिषद सगळ्यांचं या ठिकाणी मी आधी विनंती करतो की आपण उद्घाटन करून घेऊयात. ओबीसी आरक्षण परिषदेची मशाल या ठिकाणी आपण पेटवूयात आणि आपण उद्घाटन करणार आहोत. तसंच सगळे महापुरुष जे आपले आहेत मार्गदर्शक, या सगळ्यांना आपण वंदन करणार आहोत. ही मशाल ही आपल्या हक्काची मशाल आहे. ही टाळ्या मशाल वाजून सगळ्यांनी स्वागत करायचंय. टाळ्या. टाळ्या वाजवून आपण सुद्धा या उद्घाटनात सहभागी होऊयात. स्वागत झाल्यानंतर का गोंधळी आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय कपिल पाटील साहेब आणि सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. आता घेतो झालं स्वागत. धन्यवाद. मी सतीश अण्णा आणि गुलाबभाऊंना विनंती करतो की आपण इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला देखील आपण पुष्पहार अर्पण करावा. बळीराजाच्या प्रतिमेला देखील आपण पुष्पहार अर्पण करू. मी अण्णांना विनंती करतो, सतीश अण्णांना, की आपण यावं. कपिल पाटील सर, आमदार डॉक्टर एजी बंगाळे साहेब, अन्सारीजी, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, महापौर जयश्रीती महाजन, प्रतिभाताई, डॉक्टर एजी बंगाळे साहेब, ओबीसीचे ईश्वर बाळबुद्धे साहेब, संतोष भाऊ चौधरी, सर्व मान्यवरांचं ओबीसी हक्क परिषदच्या वतीने मी स्वागत करतो. मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. ज्यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे त्यांनी ताबडतोब लगेच सत्कारासाठी उपस्थित राहायचंय. मी आदरणीय प्रतिभाताई आणि संजय महाजन यांना विनंती करतो की आपण आदरणीय भुजबळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं.
मुंबई शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आणि विधिमंडळामध्ये शिक्षकांच्या सोबतच न्याय हक्कासाठी वेळोवेळी आवाज उठवणारं एक नाव म्हणजे आमदार कपिल पाटील. आमदार कपिल पाटील यांचं भाषण आणि एकंदरीतच त्यांचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. मी श्रीयुत गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजनजी आणि फारुखबाई शेख यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण आदरणीय आमदार कपिल दादांचं या ठिकाणी स्वागत करावं, सन्मान करावा. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष जे 42 वर्षापासून काम करताय असे शब्बीर भाई अन्सारी या ठिकाणी आहेत. आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूयात. मी DG भाऊसाहेब तसंच विवेक शिंपी आणि पंकज महाजन यांना विनंती करतो की शब्बीर भाईंचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. शब्बीर भाई अन्सारी ओबीसी समाजासाठी गेल्या 42 वर्षापासून सातत्यानं काम करणारे शब्बीर भाई. विवेक शिंपी, पंकज भाऊ महाजन या ठिकाणी सन्मान करतायत. ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार रामहरी रुपनवारजी या ठिकाणी आहेत. मी अशोक भाऊ लाडवंजारी, मेहताब सिंग आणि त्यासोबतच ईश्वरलाल लाला सर यांना विनंती करतो की आपण रामहरी सरांचं या ठिकाणी स्वागत करावं, सन्मान करावा. गेल्या अनेक वर्षापासून रामहरी सर ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी या ठिकाणी काम करतायत. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील यांच्या स्वागतासाठी मी विष्णुभाऊ भंगाळे, एजाज मलिक आणि विजयभाऊ महाजन यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आदरणीय सतीश अण्णांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावं. गेल्या अनेक वर्षापासून जळगावात सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय महत्त्वाचं काम आहे, अतिशय ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व असलेले दादासाहेब डॉक्टर AG भंगाळे या ठिकाणी आहेत. मी विनंती करतो अशोक पवार, सतीश महाजन आणि कानळद्याचे सरपंच श्रीयुत सपकाळे साहेबांना की त्यांनी आदरणीय दादांचं या ठिकाणी स्वागत करावं. अशोक पवार, सतीश महाजन यांनी मंचावर यावं पटकन. आदरणीय डॉक्टर AG भंगाळे दादा, टाळ्या वाजवून आपण दादांचं या ठिकाणी स्वागत करूयात. यानंतर मी रवी देशमुख, नामदेव चौधरी आणि अमित पाटील यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं आणि ईश्वर बाळबुद्धे या ठिकाणी आहेत, ओबीसी संघटनेचे नेते, यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूयात. यानंतर रवींद्र भैया या ठिकाणी आहेत. मी विवेक जगताप आणि शिंपी समाजाचे नेते यांना विनंती करतो की आपण रवींद्र भैयांचं या ठिकाणी स्वागत करावं. दिलीप शेवाळे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. यासोबतच भुसावळचे माजी आमदार संदीप भैयांचं देखील या ठिकाणी, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. संदीप भैयांचं या ठिकाणी स्वागतासाठी मी विनंती करतो अरुण शिरसाळे, माजी आमदार संतोष भाऊ चौधरी या ठिकाणी आहेत. मी कैलास पाटील आणि रोहन मोरे, गोटू शेठ महाजन यांना विनंती करतो की आपण संतोष भाऊंचं या ठिकाणी
यानंतर जळगावच्या प्रथम नागरिक महापौर जयश्रीताई या ठिकाणी आहेत. मी संजय भाऊसाहेबांना विनंती करतो की आपण ताईंचं या ठिकाणी स्वागत करावं. आमदार अनिल दादा या ठिकाणी आहेत. मी सचिन धांडेंना विनंती करतो की अनिल दादांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. अनिल दादा पाटील. जळगाव शहराचे उपमहापौर साहेब या ठिकाणी आहेत, कुलभूषण पाटील. मी भरत भाऊ कर्डिले यांना विनंती करतो की आपण उपमहापौर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. आपण सर्वच मान्यवरांचं, खरं तर मान्यवर मंचावर खूप आहे, सगळ्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूयात, शब्दसुमरांनी स्वागत करूयात. आणि या ठिकाणी प्रास्ताविकापूर्वी मी संजीव भाऊंना विनंती करतो की आपण 1 मिनिटं बोलावं. आजच्या ओबीसी हक्क परिषदच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले खास करून कपिलजी पाटील साहेब, ओबीसीचे नेते एजी बंगाळे साहेब, अन्सारी साहेब, डॉक्टर सतीश अण्णा, रामोरी रुपनसर साहेब, कार्यक्रमाला आलेले सन्माननीय मान्यवर, उपस्थित ओबीसी बांधव आणि भगिनींनो, महापौर, उपमहापौर, ज्या वेळेला ओबीसींचा हक्क आरक्षण रद्द झालं त्यावेळेला प्रतिभाताई या मुंबईतच होत्या आणि राज्यामध्ये एक आवाज ओबीसींच्या आरक्षणासाठी उठवायचा म्हणून त्याच वेळेला त्यांनी नामदार भुजबळ साहेबांची भेट घेतली, तारीख घेतली. ताबडतोब भुजबळ साहेबांनी ताईंना तारीख दिली आणि पहिला हा एल्गार ओबीसी हक्क परिषदेचा प्रतिभाताई शिंदे यांच्या माध्यमातून जळगावमध्ये होण्याचा आम्हाला आपल्या सगळ्यांना आनंद होत आहे. साहेब, गेल्या 2 वर्षापासून प्रतिभाताई वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून ज्या घटकावर अन्याय होतो त्यांच्यासाठी धावून येण्याचं काम प्रतिभाताई शिंदे या लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये करीत आहेत. ताईंनी कधीही आपलं जातीपातीचं राजकारण न करता आदिवासी समाज असेल, ओबीसी समाज असेल, सगळ्यात घटक असतील यासाठी ताईंनी अहोरात्र काम करण्याचा हा निश्चय जळगाव जिल्ह्यात घेतलेला आहे. ताई या मराठा समाजाच्या नेत्या आहेत. ताईंनी 96-97 साली ताईंनी कधी जातपात आपल्या आयुष्यात मानली नाही. 96-97 साली संघटनेत काम करणाऱ्या एका युवकाशी, जे माळी समाजाचे संजयजी महाजन साहेब यांच्याशी आपला विवाह केला. यावरच ताईची जातपात याला विसरून ताई आपण आपल्या समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम करीत आहेत. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, परंतु ताईंच्या या ओबीसी हक्क परिषदेला आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि यानंतर मी ताईंना विनंती करतो की ताईंनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या देशाचे रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, ते शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशामधले तमाम असे युगपुरुष ज्यांनी या देशामधल्या माणसांना एका वेगळ्या प्रकारची चालना दिली, त्या सगळ्यांना वंदन करत आजच्या या ओबीसी परिषदेचे अध्यक्ष आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर या देशामधल्या ओबीसींना एक आशा वाटावी आणि ज्यांच्याकडे लोक अत्यंत निष्ठेनं, प्रेमानं आणि आदरानं बघतायत की हाच तो माणूस जो भारतामध्ये ओबीसींच्या बद्दलच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक वेगळी चेतना आणू शकतात, ते आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय नामदार छगनराव भुजबळजी साहेब, ज्यांनी या उत्तर महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी छाप टाकलेली आहे आणि ज्यांनी एक बहुजनांचं राजकारण कायम या उत्तर महाराष्ट्रामध्ये केलं,
ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील साहेब. शिक्षकांचा आमदार असले आणि लेखणी हातामध्ये असली तरी सावित्रीबाईला आणि फातिमाला सोबत घेत या देशामध्ये धर्माचं राजकारण चालणार नाही, हिंदू मुसलमानांचं राजकारण चालणार नाही, तर ते फूटपाडीचं नसेल, ते समानतेचं असेल असं ज्यांनी आम्हाला शिकवलं ते माझे ज्येष्ठ साथी आमदार कपिल पाटील साहेब. या कार्यक्रमाला खास आम्ही ज्यांना बोलवलं आणि शब्बीरबाई अन्सारी ज्यांनी गेल्या 42 वर्षामध्ये मुस्लिम ओबीसींचा प्रश्न अत्यंत ज्वलंत मांडला ते शब्बीरभाई अन्सारी. आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते रामहरी रुपनकर साहेब, मंचावर बसलेल्या जळगाव शहराच्या आद्य नागरिक महापौर जयश्री ताई, ज्यांना आपण सगळेजण या जिल्ह्याचे नेते मानतो, ते माजी आमदार, माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नुसतं या माणसांची शस्त्रक्रिया करत नाही तर मनाची शस्त्रक्रिया करतात ते एजी भंगाळे सर आणि तमाम मंचावर बसलेले आणि मंचाच्या समोर बसलेले सर्व माझे ओबीसी भावा बहिणींनो, तुम्हाला सगळ्यांना जिंदाबाद, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री. आज ही सभा जळगाव मध्ये होते आहे. भुजबळ साहेब, मला अत्यंत गर्व आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये ज्या जिल्ह्याला मनुवादानं घेरलेलं असताना सुद्धा या जिल्ह्यामधल्या 15 तालुक्यांमधले हे मंचावर बसलेले तमाम ओबीसी नेते जे आपापल्या तालुक्यामध्ये या ओबीसीचं झालेलं राजकारण, त्याच्या विरोधामध्ये असणारं संपूर्ण या देशामधल्या केंद्रामध्ये असणारं प्रस्थापित सरकार, याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी मंचावर बसलेले नेते आणि समोर बसलेले सारे कार्यकर्ते एक दिलानं ओबीसी एकतेचा जिंदाबाद करतायत. हे मला अत्यंत गर्वाने आपल्याला सांगावंसं वाटतंय. भावांनो आणि बहिणींनो, या देशामध्ये पहिल्यांदा 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना एकत्र घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं आणि म्हणून महात्मा फुलेंनी शिवबाला कुळवाडी भूषण राजा असं संबोधलं. या देशामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली समानता आणि समान संधी आणि सामाजिक न्यायाच्या आधारावरती छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला आरक्षण दिलं आणि या देशामधल्या वारकरी संप्रदायानं सुद्धा या देशामध्ये जातीपाती विरहित राजकारण करत या देशामधल्या जातीपाती संपव्यात म्हणून प्रबोधनाची चळवळ चालवली आणि या सगळ्यांचाच एक पूर्ण सारांश सामाजिक न्याय, समता याच्यावर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. जी राज्यघटना या देशामधल्या ओबीसींना गुलामीची चौकट तोडत या देशामधल्या शूद्रांच्या बाबतीमधल्या असमानतेचं राजकारण संपवण्यासाठी कलम 340 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना आरक्षणाची गोष्ट केली. कलम 341 मध्ये अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षणाची गोष्ट केली आणि कलम 342 मध्ये अनुसूचित जमातीच्या लोकांना आरक्षण देण्याची बाब त्या राज्यघटनेमध्ये नमूद करत या देशामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठीचा उद्घोष त्याच्यामध्ये केला गेला. पण दुर्दैवानं 1931 साली स्वातंत्र्याच्या आधी या भारतामध्ये जनगणना झाली होती आणि या जनगणनेमध्ये भारतामध्ये ओबीसींची संख्या ही 52% होती आणि म्हणून जिसकी जितनी संख्यादारी उसकी उतनी भागीदारी या आधारावरती जर या देशामध्ये राज्य प्रस्थापित करायचं असेल तर कमीत कमी ओबीसींना 52% आरक्षण द्यावं लागेल. हे राजकारण लक्षात घेऊन या राज्यघटनेमध्ये नमूद असतानाही आपल्याला आरक्षण मिळालं नाही. त्यानंतर या देशामध्ये काका कालेलकर आयोग नेमला गेला.
1952 मध्ये काका कालेलकर आयोगानं काय काय शिफारशी केल्या. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये 2399 जाती आहेत, या जाती मागास आहेत. या आयोगामध्ये त्यांनी सांगितलं महिलांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. त्यांनी या बाबतीमध्ये 1961 मध्ये होणारी जनगणना ही जातीनिहाय जनगणना असली पाहिजे, ह्या शिफारशी नमूद केल्या. पण यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. यांनी आयोगामध्ये शिफारशी तर केल्या, पण राष्ट्रपतीला लिहिलेल्या पत्रामध्ये काय लिहिलं? त्यांनी सांगितलं की हे लोक ओबीसी मागास राहिलीत, कारण यांनी स्वतः आपलं मागासपण दूर करण्यासाठी, शिक्षण करण्यासाठी कुठला प्रयत्न केला नाही, आणि म्हणून या जातींनी स्वतः आता आपलं मागासपण दूर करावं, यांना आरक्षण देण्याची गरज नाही, असं काका कालेलकर आयोगानं याच्यामध्ये नमूद केलं. आणि मग आपलं ओबीसीचं आरक्षण मागे पडलं. महाराष्ट्र राज्य स्थापन झालं 1961 साली. तेव्हा बीडी देशमुख आयोगाची स्थापना झाली. 1965 ला बीडी देशमुख आयोगानं आपला सगळा अहवाल, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा अहवाल सादर केला. आपल्या ओबीसी 22-27% असतानाही 13% आरक्षण, जमातींना 60% आरक्षण, भटक्या विमुक्तांना 4% आरक्षण हे त्यांनी दिलं. ते कोर्टात जाऊन आपण जेव्हा लढलो तेव्हा ते 31% आरक्षण झालं. या देशामध्ये जातीनिहाय जनगणना 1931 नंतर कधी न झाल्यामुळे ओबीसींची नेमकी संख्या किती आहे आणि त्यांना आरक्षण किती दिलं गेलं पाहिजे याच्याबद्दलची कुठलीही गोष्ट आपल्या करता आली नाही. 1977 आणीबाणीनंतर या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं. त्या जनता पार्टीच्या सरकारनं मंडल आयोगाची स्थापना केली. या मंडल आयोगानं सुद्धा 1931च्या आधारावरतीच आपला सगळा ओबीसींचा अहवाल सादर केला. त्यांनी 52% आदिवासी ओबीसी आहेत असं मांडलं, पण 27% फक्त ओबीसींना आरक्षण दिलं. कोर्टामध्ये 50% आरक्षणाचा बागुलबुवा उभा केला गेला. न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयानं 50% वरती आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं. आणि त्यांनी जे तर्क दिले, इंदिरा साहनी केसमध्ये 50% आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे तर्क दिले गेले आणि जे विश्लेषण दिलं गेलं ते कुठेही आपल्याला पटणारं नाही. ते म्हणतात घटनेने दिलेल्या समानतेचा हक्क शैक्षणिक व आर्थिक आरक्षण समानतेच्या तत्वावर अपवाद वगळता अपवाद म्हणून आहे. हे जे ते सांगतात याचाच अर्थ ते राज्यघटनेचा 16वा कलम समतेनं राज्य आणि समानतेनं न्यायानं राज्य करण्याची जी बाब त्याच्यामध्ये आहे त्याचंच उल्लंघन करतात. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि म्हणून आता जेव्हा नव्यानं हे आपल्या समोर एक संकट येऊन घातलेलं आहे, केंद्रामधल्या सरकारनं EWC मध्ये अदर इकॉनॉमिकल सेक्शन मध्ये 10% आरक्षण दिलं, तेव्हा कोणीही कोर्टामध्ये गेलं नाही. पण आता आपल्या आरक्षण देण्याच्या वेळेस राजकीय आरक्षणामध्ये सांगितलं गेलं की SC ST आणि VJNT वगळता उरलेलं ओबीसींचं आरक्षण हे अत्यंत जास्त होत आहे, 50% पेक्षा जास्त होत आहे. मी विनंती करेल भुजबळ साहेबांना, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूनं जसं हे आरक्षण 62% वरती नेलं, पुरोगामी महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यांनी टंके के चोट पे आणि केंद्राला न घाबरता हे आरक्षण 62% वरती नेलं पाहिजे, ही विनंती मी या निमित्तानं करते आहे. आणि म्हणून ओबीसीने समजून घेतलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये 54,000 जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य हे या सगळ्या प्रक्रियेमधनं बाहेर जाणार आहेत. पण ही सुरुवात आहे. आपल्यावरती मनुवादाचं संकट ज्या पद्धतीनं आपल्यावरती येत आहे, केंद्रामधलं सरकार अंबानी अडाणीच्या बाजूने उभं राहत भांडवलशांना पोषक असे शेतकरी कायदे करतं, दुसऱ्या बाजूला या देशामधल्या ओबीसींना संपवण्याचं षडयंत्र करतं. याच्या विरोधामध्ये आपल्याला एकमुखानं आवाज उठवावा लागेल. आणि म्हणून भुजबळ साहेब हे सर्व मंचावरती बसलेले आणि समोरचे ओबीसी कार्यकर्ते तुम्हाला विश्वास देऊ इच्छिता की तुम्ही केंद्रामध्ये असू दे की मुंबईमध्ये असू दे, आम्हाला जेव्हा जेव्हा हा हक द्याल तेव्हा तेव्हा जळगाव जिल्ह्यामधला हा ओबीसी आपल्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही,
हे सांगायला आम्ही आलेलो आहोत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, आम्ही घोषणाच दिली आहे की आम्ही सारे ओबीसी मराठा दलित आदिवासी आम्ही कुळभूषणवाडी आहोत आणि आम्ही महाराष्ट्रवासी आहोत. आणि म्हणून ही लढाई आम्हाला अधिक मजबूत करायची आहे. आणि म्हणून जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. ओबीसींना राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षण किमान पंचायत समिती 3 टायर सिस्टीम पर्यंतच तरी मिळालंच पाहिजे, ही अपेक्षा व्यक्त करते. आणि आपल्याला एक विश्वास देते की जर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सरकार बसलेलं आहे ते जर ओबीसींसाठीच्या विरोधामध्ये राजकारण करत असेल तर आम्ही एक खपवून घेणार नाहीत. कारण आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे वंशज आहोत आणि या देशामध्ये नवीन क्रांती आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, एवढीच अपेक्षा व्यक्त करते. भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये 8 दिवसापूर्वी म्हणजे 18 तारखेला भुजबळ साहेबांनी आपल्याला ही तारीख दिली. आपण 15ही तालुके सगळ्यांनी इथे बसलेल्यांनी पिंजून काढले आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण आता इथे जमलेलो आहोत. पण हा अंगार आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये न्यायचा आहे आणि ओबीसींची लढाई ही आपल्याला ऐरणीवरती आणायची आहे, एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. जिंदाबाद. धन्यवाद ताई. आज या ठिकाणी हा जो ओबीसी हक्क परिषदेचा मुद्दा आहे आपल्या सगळ्यांसाठी हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि आपल्या शैक्षणिक, राजकीय या सगळ्या भूमिकेसाठी गरजेचा आहे. जे हक्क आपल्याला मिळायला हवेत यासाठीचा आजचा हा आंदोलनाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी या ठिकाणी लेवा पाटील समाजाचे नेते, ओबीसी नेते म्हणून जे ओळखले जातात असे एजी भंगाळे दादा या ठिकाणी आहेत. मी दादांना विनंती करतो की दादा आपण या प्रसंगी 2 मिनिटं बोलावं. आदरणीय डॉक्टर एजी भंगाळे दादा. आजच्या हक्क परिषदेचे उद्घाटक माननीय नामदार भुजबळ साहेब, आमचे पालकमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील, आपले हक्क परिषदेचे नेत्या माननीय प्रतिभाताई शिंदे, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय स्टेज उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आपण बघतात प्रतिभाताई शिंदे आणि माननीय भुजबळ साहेब आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी किती प्रयत्न करतात. आपल्याला हक्क मिळवून देण्यासाठी ते रात्रंदिवस झटतात. आपण त्यांच्या मागे तनमन धनाने उभं राहायला पाहिजे आणि त्यांना आपली ताकद आपण द्यायला पाहिजे. आज जर बघितलं असेल आपण की ताईंनी, आपण पाहिलं की ताई इतर बाबतीतही समाजसेवा करत असतात, पण मी त्यांना मेडिकलच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. कोरोनाच्या पिरियडमध्ये त्यांनी कोरोनाच्या पेशंटला वाचवण्यासाठी खूपच अटीतटीचे प्रयत्न केले आणि अत्यंत मदत म्हणून खूप मदत केली. मी त्यांना आपल्या कामामध्ये यश मिळो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दादांनी जे सांगितलं कोरोनाच्या काळामधलं काम, पण यासोबतच प्रतिभाताई या संयुक्त किसान मोर्चा जो दिल्लीमध्ये आहे त्याच्यासुद्धा महाराष्ट्रातल्या प्रतिनिधी म्हणून काम करतायत. आणि त्या ठिकाणी ज्या 1000 प्रतिनिधी आपल्या इथले गेले होते त्यातली एक महिला सीताबाई तडवी या शहीद झाल्या होत्या. आणि अतिशय महत्त्वाचं काम शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी असेल, ओबीसींच्या आंदोलनासाठी असेल आणि यासोबतच आजकाल जे काही सामाजिक आंदोलनं घडत आहेत त्यासाठी प्रतिभाताईंचा एक महत्त्वाचा सहभाग असतो. मी यानंतर विनंती करतो जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय सतीश अण्णांना की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. सतीश अण्णा. ओबीसी आरक्षण हक्क समिती यांच्या वतीनं जळगाव येथे जो कार्यक्रम आयोजित केला त्याला उपस्थित असलेले देशाचे आणि राज्याचे ओबीसी नेते, आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते, राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब,
स्टेजवर विराजमान आमदार कपिल पाटील, माननीय रुपनवार साहेब, ओबीसीचे अध्यक्ष, जिल्ह्याच्या राजकारणातले सर्व ज्येष्ठ नेते, प्रथम नागरिक महापौर ताई, उपमहापौर, स्टेजवर विराजमान सर्व आदरणीय नेते, ज्यांनी खऱ्या अर्थानं ही ओबीसी हक्क समितीचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करून दाखवला, त्या माननीय प्रतिभाताई शिंदे, माननीय करीम सलार, माननीय संजय पवार, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांनो, आज मनापासून प्रतिभाताई आणि आपल्या सगळ्यांनाच धन्यवाद देतो की आपल्या हक्काची लढाई, ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली लढाई आणि त्याचा मान, पहिला मान जळगाव जिल्ह्यात आपण करून दाखवला, त्याबद्दल संयोजकाचे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार, अभिनंदन. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीच्या आरक्षणासाठी हा महाराष्ट्र संघर्ष पाहतोय आणि आपल्याला सगळ्यालाच आठवत असेल की आदरणीय भुजबळ साहेबांनी नुकत्याच विधानसभेमध्ये ज्यावेळेला ओबीसीच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने वेगळी भूमिका घेतली, केंद्राने वेगळी भूमिका घेतली, त्यावेळेला विधानसभेच्या पटलावर आपलं मनोगत व्यक्त करीत असताना ज्या पद्धतीने आकडेवारी सादर केली, मला वाटतं भाजप सहित सगळे विरोधी पक्षनेत्यांनी तोंडात बोट घातली की एवढी अचूक माहिती मला वाटतं या राज्यामध्ये कोणी मांडण्याचा प्रयत्न केला नाही, कोणाला ती सांगता आली नाही. त्याची सुरुवात आदरणीय भुजबळ साहेबांनी केली. 1931 साली या देशातल्या ओबीसी घटकाचा सर्वे झाला आणि आज जवळपास 80, 85, 90 वर्ष झाली त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला इम्पिरियल डाटा मिळू शकलेला नाही, जात गणतीनुसार त्याचा सर्वे होऊ शकला नाही. आणि ज्यावेळेला भुजबळ साहेबांनी सांगितले की मागच्या काळात ज्यांचं सरकार, या भाजपचं सरकार या राज्यात होतं, ज्यावेळेला ही माहिती पाठवली गेली त्याच्यात लाखोनं त्रुट्या निघाल्या. या त्रुट्या जेव्हा भुजबळ साहेबांनी मांडल्या त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला ओबीसीचा घटक आहे जागृत झाला. ताई, आपल्याला मी धन्यवाद एवढ्यासाठी देईल की आता हा महाराष्ट्रातला लढा, ओबीसी आरक्षणाचा लढा, त्याची सुरुवात आपण या जळगाव जिल्ह्यातून केली. भुजबळ साहेब फक्त 8 दिवसात या सगळ्या मंडळींनी प्रत्येक तालुक्यात जाऊन ओबीसीतल्या प्रमुख घटक पक्षातल्या लोकांना बोलवलं आणि आपला हा लढा कशासाठी आहे, का आपल्याला एकत्रित यावं लागेल, या प्रकारच्या मागणी त्या ठिकाणी केली. मला आज आनंद आहे की 8च दिवसात ही तयारी यशस्वी झाली. आदरणीय नेते भुजबळ साहेबांनी त्याला होकार दिला आणि आज भुजबळ साहेबाच्या माध्यमातून हा लढा आपल्याला सगळ्यालाच यशस्वी करण्यासाठी सगळ्याला खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि म्हणून हा लढा देण्याच्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आहात. प्रतिभाताई असतील, आपण सगळेजण हात वर करून यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याचं नेतृत्व भुजबळ साहेबांनी करायचं आहे, करताच आहे, पण त्यासाठी हा लढा यशस्वी करायचा आहे. आपल्या ही हक्काची लढाई आहे. आपण नुकतंच पाहतोय की शेजारच्या धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. याचं प्रमुख कारण ओबीसीचं आरक्षण रद्द करण्यात आलं आणि ज्या निवडणुका पार पडतायत त्या ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडतायत. त्यामुळे आज आपल्याला ओबीसीच्या आरक्षणा माध्यमातून राजकीय असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, हे साऱ्या आरक्षणाच्या माध्यमातून नुकसान होणार आहे. आनंद आहे की जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी हजर आहे. पक्ष, संघटना, सरकार यापेक्षाही हा घटक अधिक महत्वाचा आहे आणि त्या घटकाला न्याय देण्याच्या संदर्भात आपल्यामध्ये कुठेही वेगळापणा असता कामा नये आणि ती भूमिका घेऊन आज आपण काम करतोय. आदरणीय भुजबळ साहेबांनी संघर्ष केला, संघर्षात किती मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. मागील काळामध्ये संघर्षामुळे त्यांना ती किंमत मोजावी लागली, पण आज आनंद आहे की त्यातूनही ते बाहेर आले आणि कोर्टाने सुद्धा त्यांना क्लीन चिट दिली. परत एकदा भुजबळ साहेब आपल्या लढ्यासाठी तयार झालेत आणि म्हणून त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता एकच सांगेल की हा लढा प्रतिभाताई तुमच्या पुरता सीमित नाही.
हा आमचा सगळ्यांचा लढा आहे. त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर राहू, केव्हाही आवाज द्या, आम्ही तुमच्याबरोबर राहू एवढाच शब्द देतो. आणि 2 मिनिटं मी जे काही घेतले अधिक ते थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णासाहेब. यानंतर गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी समाजासाठी काम करणारे, धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे रामहरी रुपनवार साहेब या ठिकाणी आहेत. मी रुपनवार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आजच्या या ओबीसी हक्क परिषदेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी हा कार्यक्रमाचं संयोजन केलं त्या प्रतिभाताई शिंदेजी, माननीय आमचे मित्र आमदार कपिल पाटील साहेब, शबीरभाई अन्सारी, बंगाळे दादा, संतोषजी पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, महापौर, पत्रकार बंधू आणि आपण उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, ओबीसी हक्क परिषदेमध्ये पहिली मागणी आपली अशी आहे की ओबीसी जनगणना झाली पाहिजे. पूर्वी एकदा झाली होती तेव्हा ताईंनी सांगितलं की ती 52% होती. ताई त्यावेळी ओबीसीत आम्ही सामीलच नाही असा म्हणणारा वर्ग फार मोठा होता. आम्ही उच्च दर्जाचे आहोत अशी एक भ्रामक कल्पना अनेकांच्या मनात होती. त्यामुळे त्या 52% ते आले नाही. पण आता तज्ज्ञांनी जी माहिती गोळा केलेली आहे, अधिकृत नाही पण खरी, तर त्याच्यामध्ये 60 ते 62% महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलंय. आणि म्हणून जनगणना करण्यामध्ये अडथळा आहे. तुम्ही 60-62% जर आला तर सगळीकडे 60-62% तुमचा वाटा आला, मग तुम्ही कोण व्हाल? आणि म्हणून जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले. त्यासाठी आपल्याला दबाव वाढवण्याची गरज आहे, संघटन वाढवण्याची गरज आहे, खरंच 60-62% आहे हे दाखवण्याची गरज आहे. आणि ती आपण भविष्यकाला दाखवली पाहिजे. म्हणून समाजामध्ये जागृती करण्याचा एक प्रयत्न म्हणून ही हक्क परिषद आहे असं मी समजतो. 60-62%च्या प्रमाणात 28, 25, 30% आरक्षण, आणि तेही आता आमचं राजकीय कोर्टानं काढून घेतलं. इम्पिरियल डाटा होता, महाराष्ट्रानं वेळेत तयार केला नाही 17 साली, आणि केंद्रानं तो दिला नाही आता कोर्टामध्ये, म्हणून आरक्षण गेलं. आता गडबडीनं महाराष्ट्र सरकार तयार करतं इम्पिरियल डाटा, तो केला पाहिजे. आणि या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आत तो इम्पिरियल डाटा येऊन आपल्याला आरक्षण पूर्वीप्रमाणे मिळाले पाहिजे. ही आमची प्रमुख आणि आग्रहाची मागणी आहे. ओबीसीचं संघटन महाराष्ट्रभर होणं हे थोडं महाराष्ट्रातील अनेक संघटनांनीच अवघड केले. आता मी माझा असं म्हणत बसण्याची वेळ नाही. आता सगळ्याच्याच जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकसंघटित झालं पाहिजे. भुजबळ साहेब जर हाक देत असतील तर सगळ्यांनी आपापल्या जातीच्या संघटना टाकून सुद्धा ओबीसीच्या छत्राखाली एकत्र आलं पाहिजे. ही सर्व आता समाजामध्ये भावना जागृत व्हायला लागली, लोक बोलायला लागले. आणि म्हणून या परिषदा होत आहेत. सोलापूरला परवा मोठी परिषद झाली, पण हक्क परिषद नव्हती. लोकांना जागृत करण्याचे प्रयत्न आता प्रत्येक जिल्ह्यात चालू आहेत, पण त्याला आता वेचून ताई संघटित करण्याची गरज आहे. सगळीकडे ही जागृती, तुमचा संदेश पोहोचतोय, पण एका माळेमध्ये एका दोरीत सगळे मणी ओवली पाहिजे आणि एक माला तयार झाली पाहिजे, ही अपेक्षा आहे. आपण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, त्याबद्दल मी आपल्याला विनंती करतो. आणि आजची सुरुवात आपण केलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद पण देतो. याच्यामध्ये एक मोठं हे आहे की क्रिमिनलची अट रद्द केली पाहिजे, तरच ओबीसीला आरक्षणाचा फायदा होईल. आणि मला एक खंत व्यक्त करायची की ज्यावेळी आपण जागृती करतो त्यावेळी समाजाला काही गोष्टी खऱ्या सांगितल्या पाहिजे. संघटनेमध्ये आपण जावं, वेळ द्यावा, आपलं योगदान द्यावं, हे ओबीसीमध्ये थोडी मानसिकता कमी आहे. त्यातल्या त्यात राजकीय मानसिकता फारच कमी आहे. राजकीय माणसाला जाऊन उचललं पाहिजे, त्याला मत दिलं पाहिजे, निवडून आणलं पाहिजे, प्रसंगी आपण सुद्धा उभं राहिलं पाहिजे.
ही मानसिकता ओबीसी मध्ये थोडी कमी आहे. याचा फायदा सुद्धा इतर जास्त घेत आहेत. एक हाक दिल्यानंतर एक नेता मानून आपण जर संघटित झालो तर तो नेताही मोठा होतो आणि आवाजही मोठा होतो. त्या नेत्याचं ऐकलंही जातं आणि आपलेही सगळे प्रश्न सुटतात. अशी एकंदर परिस्थिती असल्यामुळं या पुढच्या काळामध्ये आपण त्या दृष्टीची मानसिकता तयार करण्याची सुद्धा गरज आहे. त्यासाठी काही प्रशिक्षण वर्ग आयोजित करावे लागले तरी केले जातील आणि करावेत अशी माझी अपेक्षा आहे. साहेब, हे राजकीय आरक्षण आहे, पण या खानदेशातल्या 6 जिल्ह्यामध्ये ओबीसीची शिष्यवृत्तीच गेल्या 2-4 वर्षात आली नाही. इतकं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. म्हणजे संघटन हे नुसतं राजकीय आरक्षणासाठी नाही, तर शासकीय मिळालेल्या सवलती मिळवायला सुद्धा दबाव टाकावा लागतो. त्यासाठी सुद्धा संघटन आवश्यक आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. जास्तीचं बोलता येईल, वेळ आहे. मंत्री महोदयांना दुसरेही कार्यक्रम आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी संघटित व्हावं, समजून घ्यावं, एकमेकाला समजून सांगावं. प्रत्येकाने 4 ओबीसी जागे करून कार्यक्रमाला आणावे आणि हे मोठ्यात मोठं या पुढच्या काळामध्ये विराट रूपाचं संघटन होईल. तरच ह्या सगळ्यांचे डोळे उघडतील, तरच इम्पिरियल डाटा येईल, तरच आरक्षण मिळेल. संघटनेशिवाय आणि जागृती दाखवल्याशिवाय, ठिस केल्याशिवाय चावू नका, पण दावायला काय हरकत आहे. ठिस करून नागासारखं दाखवलं की मध्ये 10 नंबरी आहे, चावल सुद्धा, आणि चावला तर काही खरं नाही. असं ओबीसी बद्दल झालं पाहिजे की ओबीसीची ताकद अफाट आहे. ओबीसी उठला तर आपला पर्याय आपण शिल्लक राहणार नाही असं वाटू द्या. बघा आपल्या नेत्याला काय किंमत देते. निर्णय प्रक्रियेत आपले नेते आहेत, पण निर्णय प्रक्रियेमध्ये नेत्याला शब्दाला वजन यायचं असेल तर इकडे रस्त्यावरची लढाई आम्हाला लढावी लागेल. आपण त्यासाठी प्रयत्न राहिलं पाहिजे. एवढंच सांगतो. प्रतिभाताईंनी ही जी सुरुवात केली अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं जोरदार स्वागत केलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मी पश्चिम महाराष्ट्रात नाही, सोलापूरचा आहे, पण मी मुद्दाम प्रतिभाताई तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच्यापेक्षा मोठी चळवळ उभा करू आणि तुमच्या मागं उभा करू आणि सर्व महाराष्ट्र आपण छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळा महासंघ ओबीसी एक करू आणि मग बघा महाराष्ट्रात एखादा मोर्चा निघू द्या. सगळ्या मोर्चाचं रेकॉर्ड मोडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळी कळेल की आपण 52% आणि 62% कसे आहे हे दाखवूया. एवढंच सांगतो. आपण सगळे संघटित व्हा, प्रतिभाताईंच्या मागं कायम राहा असं आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजच्या काळात शैक्षणिकसाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. आपल्याला एखादी गोष्ट सहज घडून जाते, कायदा होऊन जातो, पण त्याच्यात यानंतर आता शब्बीर भाईंना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. शब्बीर भाई अन्सारी. आज के इस ओबीसी आरक्षण हक परिषद के अध्यक्ष आली जनाब इज्जत माब, जिन्होंने महाराष्ट्र नहीं पूरे हिंदुस्तान को क्या पार्लियामेंट को हिलाया है, जिसका मैं एक साक्षी में गवाह हूं, ऐसे आली जनाब इज्जत माब छगन भुजबल जी, स्टेज पे बैठे भी तमाम काबिल एहतराम शख्सियतें, मैं ख़ास तौर से प्रतिभाबाई शिंदे, करीम सालार, फारूक मनियार, जिस तरीके से इन लोगों ने पूरे ज़िला जलगांव के 15 तालुक़े में जा करके जो अवेयरनेस पैदा किया है, मैं उन लोगों का बहुत ही शुक्रगुजार हूँ. प्रतिभा शिंदे जी ने जो हाथ में काम लिया हक परिषद का, वाकई में वो काबिल मुबारकबाद है. मैं उनको सलाम करता हूँ. बैठे हुए सभी तमाम शख्सियतें और मेरी बहनें, मैं 1978 से ओबीसी का काम करता हूँ. अभी साहब बता रहे थे, शरद पवार जी पहले मुख्यमंत्री बने थे और उन्होंने एक उस वक़्त उत्तम राव पाटिल एक कमेटी बनाई थी धनगर समाज के लिए, शायद उनको पता होगा ये बात को. रूपानी साहब ने जो कहा है,
मेरे गुरु एडवोकेट जनार्दन पाटिल कोई मुसलमान नहीं है, वो मेरे गुरु थे। मुझे प्रेरणा देने वाले दिल्ली के चीफ मिनिस्टर, पहले चीफ मिनिस्टर चौधरी बरप्रकाश कर्पूरी ठाकुर, और उसमें सबसे छोटी उम्र रखने वाले कपिल पाटिल, मैं समझता हूँ उस वक्त वो 18 या 20 साल के होंगे। उन्होंने प्रेरणा दी कि शब्बीर भाई मुस्लिम समाज में जाके काम कीजिए, मुस्लिम समाज बहुत पिछड़ा है, पसमानदा है, इनमें शिक्षण नहीं है और सामाजिक भी बराबरी नहीं है, इनके लिए आप काम करो। ये प्रेरणा देने वाले ये लोग थे और इन्हीं की प्रेरणा से देने की वजह से मैंने 78 से अपना घर बार छोड़ करके आज मुझे पूरे 42 साल हो रहे हैं, मैं ओबीसी के लिए रात दिन काम करता हूं। कपिल पाटिल बहुत छोटे थे उस वक्त, मेरे गुरु ने एडवोकेट जनार्दन पाटिल ने मंडल आयोग पे पहली किताब लिखी थी 1980 में। 82 में हमने, चूंकि मंडल आयोग पार्लियामेंट में नहीं लिया जा रहा था, पूरे देश में एक राष्ट्रीय पिछड़ा वर्ग बनाया, पूरे देश में हमने एक हंगामा खड़ा किया 2.5 साल तक। उसके बाद में कर्पूरी ठाकुर के नेतृत्व में बोर्ड क्लब में हमने एक बहुत बड़ा रैली की। 60 खासदार थे, रामविलास पासवान थे, शरद यादव थे, सारे लोग थे, जिसमें मैं भी एक महाराष्ट्र का था जो हम जेल में गए थे। 1982 की बात कर रहा हूं, मंडल आयोग की इम्प्लीमेंट के लिए जो बात हो रही थी। 1982 में हमने एक रैली निकाली, महाराष्ट्र में से कुछ 10-15 लोग थे, हमारे एडवोकेट जनार्दन पाटिल के साथ और लोग थे। तो हम लोग जेल में गए और उसके बाद पार्लियामेंट में मंडल आयोग की आवाज 2.5 साल तक ऐसा ही पड़ा, धूल खाते हुए 2.5 साल पूरे देश में हमने किया है। खैर मैं वो इतिहास में नहीं जाना चाहता हूं। और 1900 जब 91, 92, 93 में बात हो गई, आपको आश्चर्य होगा कि मुस्लिम समाज के बारे में बहुत सारी गलतफहमियां हैं आज भी, इसके लिए मैं क्लियर करना चाहता हूं। और हमारा मुस्लिम समाज हमारे टोटल खिलाफ था। मुझे 2 लड़ाइयां लड़नी पड़ रही थी, एक तो मंडल आयोग की अमल बजावनी और दूसरे मुस्लिम समाज को समझाना। ये बड़ा कठिन काम था। जैसा अभी दादा ने कहा कि ओबीसी अगेंस्ट बोलता था, हमारा मुस्लिम समाज भी यही कहता था कि नहीं है, मुझे मार खाना पड़ा, पत्थर खाना पड़ा, मुझे काफिर कहा गया, मुझे गलियों में से निकाल दिया गया, बहुत आफत हुई, बहुत मुसीबतें हुई। कोई मुसलमान समाज समझने के लिए तैयार नहीं था। उनको समझाने के लिए 15 साल लगे मुझे, 80 से 94 तक। और उस वक्त फिर मुझे शरद पवार जी ने बुलाया जब वो यहाँ के चीफ मिनिस्टर थे, और उन्होंने कहा कि शब्बीर भाई ये क्या बात है। और सारे मिनिस्टर उस वक्त जावेद खान थे, सलीम ज़करिया, सारे विरोध में थे। अरे ये सब विरोध में बोलते हैं। तो मैंने उस वक्त शरद पवार जी को कहा, 3.5 घंटे वर्षा में शरद पवार जी के साथ हमारी मीटिंग चली और मैंने पूरे महाराष्ट्र के मुस्लिम ओबीसी समाज को वहां बुलाया और उनके साथ एक मीटिंग ली। और जो गैर समझ है मैं आपकी वो दूर करना चाहता हूं। शरद पवार जी बोले क्या बात है मौला साहब, देखिए ये जो बोलते हैं इनको पता ही नहीं कि मुसलमान में ओबीसी है। ओबीसी ये क्लास है, वर्ग है, कैसा कैसा है, मुसलमानों में जात है, पात है, यूं है, नहीं है, ये बोलते हैं इस्लाम में ऐसा नहीं। मौला साहब देखिए, ना ही मुझे इस्लाम के नाम पे चाहिए और ना ही मुझे मुसलमान के नाम पे चाहिए। इसमें जो कॉन्स्टिट्यूशंस ने, जो दस्तूर ने जो हमको हक दिया है, और क्या दिया है 340 में, कि इस मुल्क का रहने वाला कोई भी शहरी, उसमें धर्म का कहीं नाम नहीं है। जो शैक्षणिक और सामाजिक पिछड़ा है उसमें सबसे ज्यादा मुसलमान था। यह हकीकत है, यही था दस्तूर का दिया हुआ हक, और यही नहीं समझ रहा था। ना हमने इस्लाम के नाम पे मांगा, ना हमने मुसलमान के नाम पे मांगा। शरद पवार जी बहुत खुश हो गए और शरद पवार जी ने कहा शब्बीर ये तो बहुत अच्छी बात, बोला बाबा साहब अम्बेडकर ने जो हमको हक दिया है वही हमको चाहिए और दूसरी कोई नई चीज चाहिए। उन्होंने रत्नाकर गायकवाड़ को बुलाया, जब वो सेक्रेटरी थे, बुलाया शब्बीर अंसारी जैसा बोलता है वैसा ही जीआर निकालो। क्या था जीआर, आप सुन के दंग होंगे। आज भी अभी बहुत सारे मुसलमानों को नहीं है, और वो जीआर आज भी है, हम सबको देती भी है कि या पुढे, देखिए जीआर क्या है, या पुढे कोणत्याही धर्माचा बंधन न लावता, या पुढे कोणत्याही धर्माचा बंधन न लावता मुस्लिम सहित जे या परवर्गातील जात को हटा दिया गया। मैं सबको कहता था कि जात नहीं, ये वर्ग है, क्लास है। शरद पवार जी ने 7 दिसंबर 1994 का जीआर निकाल के देखिए कि या पुढे कोणत्याही धर्माचा बंधन न लावता मुस्लिम सहित जे या परवर्गातील, तो सारा सबको मिलना शुरू हो गया।
मुस्लिम समाज पूरी तरीके से इसमें ये गैर समझ निकाल दीजिए कि मुस्लिम समाज ओबीसी में नहीं आता है। ये कास्ट पर नहीं है, ये जात पर नहीं है, ये क्लास पर है, ये पेशे पर है। और उसी बेसिस पर हम सब लोग हिंदू मुस्लिम सब, जैसा भुजबल साहब माली है वैसे बागवान हमारे इसमें है। यही दिलीप कुमार साहब ने कहा मंत्रालय में आके, भुजबल साहब का सत्कार किया। दिलीप कुमार साहब हमारे साथ 14 साल काम किए और भुजबल साहब मैं भी तो तुम्हारी कास्ट का हूं, भुजबल साहब का उन्होंने सत्कार किया, गले मिले, मुट्ठी मारे दिलीप कुमार साहब ने और कहा भुजबल साहब आप माली है, मैं बागवान हूं। क्यों बोले बागवान? उनके बाप की फ्रूट की दुकान थी, क्राफिड मार्ग में दिलीप कुमार की फ्रूट की दुकान थी और भुजबल साहब से बहुत खुश हुए, गले मिले और बोला। और वो दिलीप कुमार साहब हमारे साथ बहुत काम किए, फिर वो इतिहास में नहीं जाता। उसके बाद अब मैं सही जगह आ रहा हूं। आली जनाब इज्जत माब भुजबल साहब ने जो संघर्ष किया, जो लड़ाई लड़ी, महाराष्ट्र में नहीं दिल्ली में भी, आज मुझे याद आ रहा है गोपीनाथ जी मुंडे, वो एक लड़वैया आदमी था। वो था एक जरूर एक अलग पार्टी में, मगर वो ओबीसी समाज के लिए लड़ने वाला आदमी था। वो किसी को नहीं देखता था, वो सारे पक्ष के लोगों को एक साथ लेकर के आता था और सब लोगों के साथ लड़ाई। उस वक्त समीर भुजबल भी खासदार बने, उस वक्त मुंडे साहब भी खासदार बने। उन्होंने कहा शब्बीर भाई यहां पर लगाओ, 2-4 हमने बड़े बड़े मेड़ावे लगे। भुजबल साहब एक बार तो चूंकि डिप्टी सीएम थे नहीं आ सके, मगर दूसरे इसमें वो थे और मुंडे साहब ने बोला कि अपने को पार्लियामेंट का घेराव करना। शरद यादव, रामविलास पासवान, लालू एक आदमी था, सबको जमा करता था, सारे लोगों के पास जाता था, खुद जाता था। वही काम हमारे अली जनाब इज्जत माब भुजबल साहब का, चाहे इतिहास आपको मालूम है या नहीं है। बिहार में रैली लाखों की भुजबल साहब की, राजस्थान में लाखों की रैली भुजबल साहब की, दिल्ली में रैली लाखों की भुजबल साहब की, मध्य प्रदेश में लाखों की रैली भुजबल साहब की। सिर्फ लोग महाराष्ट्र में समझते हैं। भुजबल साहब ने पूरे देश के अंदर जो बड़ी बड़ी रैलियां की है वो बहुत कम लोग जानते हैं, मैं भी उसका साक्षी हूं। और उसके बाद में हमने पार्लियामेंट का घेराव किया। 10 और 11 में मुंडे साहब ने, गवर्नमेंट ने हमको वादा किया, जो 100 लोगों की बात हो रही है, जो समीर भुजबल के बारे में बात हो रही है, मुंडे साहब अड़ गए और सारे लोगों ने कहा, उस वक्त गवर्नमेंट ने डिक्लेयर किया कि हम जाति न्याय की जनगणना करेंगे। और सब लोग, पूरा देश, महाराष्ट्र ने ही वो लड़ाई लड़ी। जातीय जनगणना की अगर जो लड़ाई किने लड़ी है तो महाराष्ट्र के लोगों ने उसमें गोपीनाथ मुंडे और छगन भुजबल साहब थे, समीर भुजबल था, जिन्होंने पार्लियामेंट को हलाया और उन्होंने डिक्लेयर किया। मगर उन्होंने किया है मगर डिक्लेयर नहीं किया, ये बड़ा दुख की बात होती है। अगरचे वो 11 में डिक्लेयर कर देते तो आज हमको ये प्रॉब्लम नजर नहीं आते। वादा किया मुंडे साहब से, समीर भुजबल से, सबसे कि हम कर रहे हैं, मगर हाथ में हमारे कुछ नहीं है। हमने बहुत खुशियां मंगाई, सब कुछ किया। 2013 में मुंडे साहब ने कहा मुझको कि शब्बीर भाई नहीं, वापस लगाना है, भुजबल साहब को बुलाना है, कितने बजे रहेगा प्रोग्राम? बोला 10 बजे। 10 बजे सब आ जाएंगे? हाँ, जैसा हाल खचाखच भरा। बोला हाँ सब आएंगे। बहुत बड़ा, और वो मेरे बैनर पे ही काम करते थे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन के बैनर पे मेरा बड़े बड़े प्रोग्राम्स। मैं बहुत आगे नहीं जाना चाहता। और उन्होंने वहां पर 2013 में ये जात जनगणना को, मेरे कितने बजे था, 9 बजे जाके वो शरद यादव के पास बजे, वो पासवान के पास गए, आए नहीं, चलो आए, 10 बजे बराबर हमारा कार्यक्रम शुरू हुआ। और उस वक्त भी हमने एक बहुत बड़ी लड़ाई, भुजबल साहब मौजूद थे, भुजबल साहब की अध्यक्षता में थी, शरद यादव वगैरह सब भी। उस वक्त भी एक बड़ी लड़ाई, 2013 की बात करी, 14 में हमारे मुंडे साहब नहीं रहे। मगर आज ये जो हो रहा है बहुत अच्छा हो रहा है। सब समाज में जागृति निर्माण हो रही है। सब ओबीसी संगठनों को, जैसा इन्होंने कहा, एक जगह आना चाहिए, एक नेतृत्व होना चाहिए। हमारी ही ताकत थी ये, महाराष्ट्र की ही ताकत थी ये। जब सुप्रीम कोर्ट का ऑर्डर आया और उसके बाद में महाराष्ट्र में आंदोलन चले, इतने बड़े आंदोलन आप लोगों ने चलाया, दिल्ली हल गई और हलने की वजह से ही उनको ये करना पड़ रहा है। देखिए जो कुछ भी हो रहा है, ये महाराष्ट्र की ताकत, और महाराष्ट्र आगे भी ये कर सकती है।
इसके लिए एक नेता हमारा होना चाहिए। हम सबको, सब अपने अपने जितने भी है हमारी बिरादरियां रहो, सब उसमें रहो, मगर एक प्लेटफॉर्म पर हमको आना चाहिए। हमारा एक नेता हमको चुनना चाहिए और वो नेता चुनने के बाद में हमको ये काम करना, तो यही हम ये लड़ाई लड़ सकते हैं और दिल्ली को हरा सकते हैं। क्योंकि ये 2021 में जात न्याय जनगणना नहीं होती है तो हमारा भविष्य अंधेरे में है। 10 साल कुछ नहीं मिलने वाला है, कुछ नहीं। इंपेरिकल डाटा ये एक बहाना है, छोटा सा, कुछ नहीं है। स्थानिक स्वराज्य कुछ नहीं है। हमारी एजुकेशन की, हमारी नौकरियों की, सब जाने वाला है, सब जाने वाला है, सब जाने वाला है। अगरचे 2021 में जात न्याय जनगणना नहीं होती है, हमको एक ताकत के साथ सामने आना पड़ेगा, एक नेतृत्व को सामने लाना पड़ेगा और उस लड़ाई को दिल्ली तक ले जा करके एक नया फेडरेशन बनाना पड़ेगा, जब ही जाके काम हो सकता है। मैं उसके साथ साथ और एक आज भुजबल साहब का फायदा लेना चाहता हूं, क्योंकि वो मंत्रिमंडल में है। मैं एक ठहराव रखना चाहता हूं और ये ठहराव हक परिषद रखे और करे, बिल्कुल सही है। मागास वर्ग आयोग बन गया है, आज अध्यक्ष बन के 6 महीने हो रहे हैं, मेंबर बन के तीन महीने हो रहे हैं। अभी तक मेंबरों को बैठने के लिए जगह नहीं है और फंड उन्होंने मांगा है, आर्थिक मदद, उसमें तरतूद, हर चीज के लिए आर्थिक मदद हमारे पास मिलती है। वित्त मंत्री हमारा है, आर्थिक मंत्री हमारा है, जगह नहीं है। एम्पिरिकल डाटा के हम वोट देंगे, कैसे देंगे हम? जगह नहीं, तरतूद नहीं, पैसा नहीं। 6 महीने हो गए हैं, तो आज हमको एक ठराव पास करना है। भुजबल साहब, आपको जाकर के आप लड़ रहे हैं, आपको लड़ना ही है कि आप यहां पर कहिए मंत्रिमंडल में कि ओबीसी समाज सब कह रहा है कि ये 8 दिन के अंदर हमारे मागास वर्ग आयोग को जो उन्होंने पैसा मांगा, आर्थिक मदद मांगी, 8 दिन के अंदर कुछ भी हो तरतूद कर सकते हैं आप। बड़ी बड़ी तरतूद की है हमने, सब मालूम है, मैं बताना नहीं चाहता हूं। ये छोटी सी तरतूद है, ये तरतूद कीजिए और मागास वर्ग आयोग को जगह दीजिए ताकि जल्दी से जल्दी हम इंपेरिकल डाटा दे सके। ये मैं चाहता हूं कि आज हम ठहराव पास करें और भुजबल साहब को कहें कि वो अपने कैबिनेट मिनिस्ट्री में रख करके 8 दिन के अंदर इसको पास करें। इसी तरीके से मैं अपनी बात को खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी। धन्यवाद. यानंतर मी आमदार कपिलदादा पाटील यांना विनंती करतो त्यांनी बोलावं. देशातील ओबीसींचे नेते आणि ओबीसीच्या प्रश्नासाठी जीवाची जोखीम पत्करून ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे असे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्यांच्याबद्दल मी नेहमी ऐकत आलो की निडरपणे ते लढतात, आव्हानं स्वीकारतात आणि हिमतीनं राजकीय उत्तर देतात, ते गुलाबराव पाटील. ज्यांचं भाषण आपण आता ऐकलं ते देशातील मुस्लिम ओबीसींचे नेते, दिलीप कुमारांचे सहकारी सन्माननीय शबीरभाई अन्सारी, ओबीसींचे ज्येष्ठ नेते, धनगर समाजाचे नेते, माजी आमदार रामहरी उपनवार साहेब, माजी आमदार सतीश अण्णा पाटील, डॉक्टर भंगाळे, अनिल दादा, फारूक भाई, करीम सालार, रवींद्र भैया पाटील, संदीप भैया पाटील, या शहराच्या प्रथम नागरिक, महापौर ताई, उपमहापौर संजय महाजन, गुलाबराव वाघ, पंकज महाजन, सचिन धांडे, नारायण वाघ आणि उपस्थित बंधू भगिनीनो, आणि ज्यांच्यामुळे हा सगळा खटाटोप झाला त्या आपल्या सगळ्यांच्या नेत्या, माझ्या चळवळीतल्या सहोदर प्रतिभाताई पाटील, प्रतिभाताई शिंदे, सॉरी, जळगावमध्ये आल्यानंतर पाटील आठवायला लागतो, नाही हरकत नाही, ती उणी भरून काढतील प्रतिभाताई. मला एक प्रसंग आठवतो.
तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्याचा. त्यावेळच्या भारत सरकारमधून बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. ज्या कारणांसाठी दिला होता त्यात हिंदू कोड बिल, स्त्रियांच्या मुक्ततेसाठीचा जेवढा आग्रह होता तेवढंच महत्त्वाचं एक कारण होतं ते ओबीसी आरक्षणाचं. या मुद्द्यासाठी बाबासाहेबांनी पर्वा केली नाही. आपल्या राजकीय करिअरची, आपल्या भविष्याची, या देशातील तमाम दलितांच्या, मागासवर्गीयांच्या उन्नतीचा कैवार घेतलेल्या बाबासाहेबांनी, ज्यांनी या देशाला संविधान दिलं आणि संविधानात तरतूद केली, त्या बाबासाहेबांनी ओबीसीच्या मुद्द्यावरती मंत्रिमंडळातून, पंडितजींच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. मी ती आठवण यासाठी आज काढतो आहे. दुसरी एक आठवण मला येते, ती महात्मा फुलेंचा पहिला पुतळा उभा करण्यासाठी पुणे महापालिकेत ठराव आला तेव्हा तो फेटाळला गेला. 50 वर्ष लागली महात्मा फुलेंचा पुतळा उभा राहायला. आणि मगाशी रुपनवार साहेब जे सांगत होते, रामहरी साहेब सांगत होते की आमच्या ओबीसींची अडचण अशी होती की आम्ही मागासवर्गीय म्हणायलाही तयार नव्हतो. जे शबीरभाई म्हणाले की मुस्लिम ओबीसी सुद्धा स्वतःला पिछडा पसमानदा म्हणायला तयार नव्हता. आणि तोपर्यंत महात्मा फुलेंचा फोटो घरात लावायला आम्हाला लाज वाटत होती. आजही मगाशी मी व्यासपीठावर येत असताना, मंचावर येत असताना आपले सगळे सहकारी म्हणत होते की ओबीसींमध्ये अजूनही राजकीय जागृती नाही. ती ज्या राजकीय जागृती आलेली आहे तो महात्मा फुलेंचा पुतळा आता घरोघरी लागू लागलेला आहे. आणि त्याचं मुख्य कारण आहे ते छगन भुजबळ यांनी केलेलं बंड, यांनी केलेला विद्रोह. भुजबळ साहेबांनी जर मंडल आयोगाच्या प्रश्नावर जीवावर उदार होऊन हिंमत दाखवली नसते तर ओबीसींचा प्रश्न राजकीय ऐरणीवर आला नसता. मी बाबासाहेबांच्या राजीनाम्याची आठवण यासाठी केली की भुजबळ साहेब महात्मा फुलेंचे आणि बाबासाहेबांचे पक्के अनुयायी आहेत आणि म्हणूनच ते हिंमत दाखवू शकले, जीवावर उदार होऊन आणि बाहेर पडले आणि ओबीसीच्या प्रश्नावरती महाराष्ट्रभर आणि देशभर फिरले. ज्या जातीगणनेच्या मुद्द्यावरती आज पूर्ण देशात मागणी येते, ती मागणी सुद्धा संसदेपर्यंत पोहोचवण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर छगन भुजबळांनी. जो ठराव पुढे मांडला तो समीर भुजबळांनी, ज्याला पाठिंबा दिला तो गोपीनाथ मुंडेंनी. आज भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत म्हणून ओबीसीना, मागासवर्गीयांना काही आशा तरी आहे. गुलाबरावजी मला माफ करा, सरकार आपलं आहे, पण आपलं सरकार असूनही ओबीसीना न्याय प्रस्थापित करण्यामध्ये जो संघर्ष तुम्हाला करावा लागतोय, ज्या अडचणींना तुम्हाला सामना करावा लागतोय, आम्ही शांत आहोत, टिकून आहोत, संयमी आहोत, याचं कारण आपला एक माणूस छगन भुजबळ त्या मंत्रिमंडळात आहे. त्यामुळे आपल्याला न्याय मिळेल या हा संयम धरून ओबीसी समाज आज गप्प बसलेला आहे. पण तो किती काळ वाट पाहिल, कोणाची वाट पाहिल? आज जळगावमध्ये ही परिषद भरताना प्रतिभाताई शिंदे, तुमचं मी अभिनंदन करतो. ते यासाठी करतो की खांद्याचा सगळा पट्टा हा ओबीसींचा पट्टा आहे. एक काळ असा होता की ते ओबीसींचे आमदार होते, अनेक होते. आजही ती संख्या टिकून आहे. पण ओबीसींच्या प्रश्नावरती जी जागृती इथं पाहिजे ती सुरू नाही आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा संघटित होऊन तुम्ही भुजबळ साहेबांनी इथं आमंत्रित केलं. हा जनगणनेचा आणि ओबीसी आरक्षण संकटात येत असताना भुजबळ साहेबांना बोलवण्याची हिंमत केली, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. प्रतिभाताई जे काम करतात, नर्मदेच्या खोऱ्यात त्यांनी केलेलं काम, आदिवासींच्या वनहक्क जमिनीसाठी केलेलं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्त्रियांवर अत्याचार झाले, प्रतिभा शिंदे धावून जाते, सगळ्यांना माहिती आहे. खानदेशातल्या अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि दिल्लीला जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, गेले वर्ष झालं मोदी सरकार मोडून काढण्याचा प्रयत्न करते, पण किसान हटत नाही आहेत. त्या संयुक्त किसान मोर्चाच्या कोर कमिटीमध्ये महाराष्ट्रातला एकच माणूस आहे, एकच बाई आहे, ती म्हणजे प्रतिभा शिंदे आहे. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व त्या करतायत. यापेक्षा ते न हटणारे शेतकरी आहेत, त्यांचा एकाच बाईवर विश्वास आहे,
तो आमच्या ताईवर विश्वास आहे की प्रतिभाताई शिंदे की हटणार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती. त्याच प्रतिभाताईंनी या खानदेशामध्ये ओबीसीच्या प्रश्नाला हातात घेतलाय. म्हणून प्रतिभाताई मी तुमचं अभिनंदन करतो. जनगणनेच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने परवा जे सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलंय त्यात त्यांनी स्पष्ट नकार दिलाय की आम्ही जनगणना करणार नाही. आणि जनगणना होणार नसेल तर या पुढच्या काळात ओबीसीचंच नाही कुणाचंच आरक्षण टिकणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. या मराठा आरक्षणाची मागणी आज येते ती सुद्धा मिळणार नाही. ओबीसीच्या आरक्षणासाठी बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला. बाबासाहेबांनी राजीनामा दिला नसता तर पुढे तो प्रश्न पुढेही आला नसता. 62 साली पंडितजींनी राज्यांना तो अधिकार दिला. महाराष्ट्र सरकारने यशवंतराव चव्हाणांनी ओबीसीना 10% का होईना आरक्षण दिलं. पण त्यांना खरा हिस्सा मिळाला नाही. ना सत्तेत हिस्सा मिळाला, ना सहकारात हिस्सा मिळाला, ना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळाला. त्यासाठी कैक वर्ष वाट बघावी लागली. ज्यावेळेला जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळेला मंडल आयोग स्थापन झाला. पण मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा जनता दलाचं सरकार यावं लागलं, व्ही पी सिंगांचं सरकार यावं लागलं. मधल्या काळामध्ये कोणत्याही सरकारने त्याची दखल घेतली नाही. मी या मंचावरून मागणी करतो की भाजपची भूमिका जी आहे ती आहे उघड आहे. ते ओबीसीच्या विरोधात आहेत, ते दलितांच्या विरोधात आहेत, ते मुस्लिमांच्या विरोधात आहेत, ते आदिवासींच्या विरोधात आहेत. हे जाहीर आहे. प्रश्न असा आहे की या देशातील सगळ्या मोठ्या पक्षांनी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. माझा सवाल काँग्रेस पक्षालाही आहे की तुम्ही जनगणनेच्या मुद्द्यावर, ओबीसीच्या मुद्द्यावर, कारण ओबीसीचं आरक्षण केवळ महाराष्ट्र संकटात नाही आहे. सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे त्या निकालाने प्रत्येक राज्यातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार आहे. आणि परवा मंत्रिमंडळाने जो ठराव केलेला आहे 50% मर्यादेत राहून आरक्षण देऊन निवडणुका घेता येतील, निवडणूक आयोग त्याला मान्यता देणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. मी निराश करत नाही आहे, पण धोका सांगतो आहे की जोपर्यंत एम्पिरिकल डाटा केंद्र सरकार देत नाही किंवा महाराष्ट्र सरकार निर्माण करत नाही, जमा करत नाही, तोवर ओबीसीचं हे 50% मर्यादेतलं आरक्षण सुद्धा राहणार नाही. 50% अट ठेवण्याची खरं गरज नव्हती, कारण 50% अट ओबीसी आरक्षणाला, एकूण आरक्षणाला नाही आहे. म्हणजे 20% आरक्षण वेगळं SC STचं आणि 50% जो 52% समाज आहे, 50% असं आपण गृहीत धरू, त्याच्यासाठीचं 50% आरक्षण आहे. आणि जे सांगितलं जातं, म्हणजे जे कोणी एक बापट नावाचे तज्ज्ञ, संविधान तज्ज्ञ अधूनमधून वेगवेगळ्या चॅनलवरून सांगतात की बाबासाहेबांनीच अट घातलेली आहे 50%ची. खोटं सांगतात ते. सुप्रीम कोर्टाने ही कॅप घातली आहे, पण बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये जे भाषण केलं ती कॅप आहे 70%ची. 70% कॅप आहे. संविधान सभेच्या रेकॉर्डवरती ते लिहिलेलं आहे भाषण, आजही कोणाला पाहता येईल. त्यामुळे 69 ते 70% आरक्षण देता येतं. आणि त्याच्यामध्ये ज्या किसान जाती आहेत, मग महाराष्ट्रातल्या मराठा असतील, उत्तर भारतातील जाट असतील, त्यांना सुद्धा आरक्षण देता येईल. पण ही जी कॅप आहे ती कायद्यानं जे आरक्षण दिलंय त्यांच्यासाठीची आहे. एक कॉन्स्टिट्युशनल आरक्षण आहे जे SC आणि STचं, त्या व्यतिरिक्त कायद्यानं जे आरक्षण दिलं जाणार आहे म्हणजे ओबीसी आणि इतर, यासाठीची ती कॅप आहे. त्यामुळे 70 ते 90% आरक्षण देता येतं. 90% आरक्षण दिल्यानंतर आरक्षणाला काय अर्थ राहील असं विचारतात. प्रश्न असा आहे की या देशातले 90% लोक ज्यांची संख्येमध्ये इतकी भागीदारी आहे, जे मागासवर्गीय राहिलेले आहेत, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, सत्तेमध्ये, त्यांना तुम्ही त्यांचा वाटा देणार आहे की नाही. आरक्षण हे काही गरिबी निर्मूलनाचं साधन नाही आहे. लोकांना वाटतं आरक्षण दिलं म्हणजे गरिबी हटेल. गरिबी हटण्यासाठी नाही आहे. आमची जर संख्या इतकी असेल, हिस्सेदारी असेल, तर मग आमची भागीदारी त्या सत्तेमध्ये का नको, आमची भागीदारी त्या नोकरीमध्ये का नको, हा साधा सवाल आहे. या घडीला महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण केवळ 5 जिल्ह्यापुरतं नाही, पूर्ण महाराष्ट्रातलं आरक्षण शून्यावरती जाऊन पोहोचलेलं आहे. 1% सुद्धा आरक्षण नाही. जर निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला तर 1% सुद्धा आरक्षण मिळणार नाही. प्रश्न आपल्या पुढे असा आहे की आपलं आरक्षण पुढच्या 5 वर्षासाठी सोडायचं. ते केवळ 5 वर्षासाठी सुटणार नाही आहे. एकदा हातातलं सोडलं की ते कायमचं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण ज्या पद्धतीने फॅसिस्ट शक्ती, जातीवादी शक्ती, धर्मांध शक्ती
दिल्लीत केंद्रामध्ये सत्तेवर बसून आहेत आणि त्यांची पकड देशावरती पूर्ण आहे, तोपर्यंत आपल्याला ते आरक्षण पूर्ववत मिळणार नाही. महाराष्ट्रात एक बरं आहे की सगळा विरोधी पक्षासह सगळे पक्ष या मुद्द्यावरती एकमताने उभे आहेत. मग एकमताने उभे असतील तर मग महाराष्ट्रातलं हे आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून भुजबळ साहेबांना ताकद द्यावी लागेल. शबीरभाई बरोबर म्हणाले की आपण या घडीला जर कदरूपणा केला, राजकीय कारणासाठी जर मागे